किंवा नावं जाताना सांगून जायचं. या ठिकाणी आपण बॅटर म्हणून पाहतोय तो स्मिथ शिवलकर आणि सूरज वागदरे, हे दोन खेळाडू आपण मोठी नावं मुरुगाड्या संघाकडून आपण पाहतोय. त्यामुळे श्री महाकाली समर्थ स्मिथ शिवलकर सायकल मॅन म्हणून ओळखलं जातं. मॅनफॉन रत्नागिरी मुरुकवाडा या संघाकडून खेळताना आपल्याला पाहिलं. अंडरम क्रिकेटचा किंग हा शब्द आपण योगेदादा खडपे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये त्यांना ऑलराऊंडर म्हणून ओळखलं जातं आणि वंडर बॉय हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो, ते स्मिथ शिवलकर. परंतु क्रिकेट हा खेळ आहे जे राहुल द्रविड म्हणतात की प्रत्येक चेंडू नवीन मॅचचा तुमच्यासाठी नवा असणार आहे, प्रत्येक चेंडू नवीन असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही कितीही मोठं नाव कमवलं तरी सचिन तेंडुलकर सांगतो की पहिली धाव घेताना माझ्यावर सुद्धा प्रेशर असायचं. त्याच प्रकारे प्रेशर असेल तर स्मिथ शिवलकर यांच्यावरती, आणि त्याच प्रेशरचा फायदा घ्यावा लागेल, उचलावा लागेल. समोर गोलंदाज आपण पाहतोय, नाव आहे त्याचं संदीप वारिक, संदीप विनायक वारिक. वय वर्ष फक्त 45. मी फक्त हा शब्द ह्याच्यासाठी वापरतोय की ज्या वयामध्ये आम्ही गोलंदाजीमधून रिटायरमेंट घेतलेली त्याच वयामध्ये हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीला धारदार देताना मिळेल. समोर असेल ते 40+ जी स्पर्धा आपण आडिवऱ्यामध्ये पाहिली त्याचं विजेतेपद जय हनुमान बेनगी या संघाने मिळवलं होतं, त्यातला असणारे खेळाडू. त्यानंतर आपण अनेक खेळाडू यामधून पाहतोय, नितीन पांचाल, मंदार नाटेकर, ओमकार घाणेकर, अभिनय वारिक. त्यानंतर स्मिथ म्हणून हे टी शर्टवर लिहिलेले SB स्पोर्ट्सचे ऑनर्स पावस श्री सुमित बावकर. त्यानंतर पाहुणा नितीन पांचाळ, दीपेश नांदगावकर, केदार पांचाळ आणि विकेट किपिंग मधून आपण पाहतोय ते आकाश जाधव यांना. चला, पंचाचा सामना चालू केल्याचा इशारा येतोय. मुरुगवाडी या संघासमोर आव्हान असेल ते श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाचे, आणि त्यांचे ओनर आपल्याला पार्थ आडिवरेकर आमच्या मागे आपण पाहतोय. मुरुगवाडा या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय ते स्मिथ शिवलकर आणि सूरज वागदरे या दोन खेळाडूंना. नावं मोठी आहेत परंतु या ठिकाणी करावं लागेल तो चमत्कार, या ठिकाणी नावाला करावी लागेल साजेशी अशी खेळी, आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धाव फलकावर लावाव्या लागतील. परंतु या धावा करताना संघर्ष करायला देणार का तो श्री महाकाली समर्थ आडिवरे हा संघ, हे आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन श्री संदीप वारिक आपल्याला महेश दळवे यांच्या इशाऱ्यानंतर गोलंदाजी करताना पाहू. समोर असणाऱ्या सायकल बॉय म्हणजे वंडर बॉय आपण म्हटलं क्रिकेटमधला, आणि नाईट अंडर क्रिकेटमधचा बेताब बादशाह स्मिथ शिवलकर. पहिला चेंडू टाकण्याचा इशारा केला गेलाय. संदीप यांचा पहिला चेंडू स्मिथ यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने त्यांनी सुद्धा कटवलाय, तो स्मिथ याच्याकडे. दोन्ही स्मिथ, एक स्मिथ खेळताना आपण पाहतोय तो श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाकडून, एक स्मिथ पाहतोय आपण मुरुगवाडा या संघाकडून. स्मिथ यांनी केली होती पहिल्या चेंडूवरती चांगल्या चेंडूचा सन्मान आणि केला होता लीग साईडच्या दिशेने. एक धाव घेतलेली आहे, संघाची धावसंख्या वाढलेली आहे. मुरुगवाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे एक, स्मिथ यांच्या खात्यामध्ये धावा मिळालेली एक. आता नॉन साईडचा खेळाडू सूरज स्ट्राईकवर जाताना आपल्याला पाहतो मिळतोय. संदीप यांचा चेंडू केलाय प्रहार, ओमकार घाणेकर आहे कॅच खाली, आणि कॅच होणार का, इथे कॅच सोडली जाते. आणि सूरज वागदरे यांना मिळालेलं जीवदान. अझरुद्दीन यांनी एक म्हटलं होतं, त्याचप्रमाणे स्टीव्हा यांनी एक वाक्य सांगितलं होतं वर्ल्ड कप मध्ये हर्षल गिब्स यांना, की तू कॅच सोडली नाही माझी मॅच सोडलीस, म्हणजे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ओमकार घाणेकर या ठिकाणी दोन्ही हात त्यांनी सोडले आहेत आणि जीवदान मिळालं ते सूरज वागदरे यांना. धावसंख्या झालेली ती 2. संदीप यांनी मोठा मासा गळाला लावला होता परंतु ओमकार घाणेकर यांच्याकडून झालेली चूक. स्मिथ यांच्यासाठी तिसरा चेंडू बघूया. या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षक आहे झेलखाली, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय स्मिथ यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत असा उत्तुंग केदार पांचाळ यांना न मिळणारा षटकार. यॉर्कर संदीप वारिक, वय वर्ष फक्त 45.
आपण पाहतोय त्यांच्या म्हणजे गोलंदाजी त्यांची जर पाहिली तर त्यांच्या ताप्यामध्ये आहेत अनेक प्रकारचे चेंडू. ओमकार यांनी मॅच मध्ये सोडलेले झेल म्हणजे एका गोलंदाजासाठी महत्वाचं असेल ते कुठल्याही क्षेत्ररक्षकाने त्याला दिलेली साथ आणि ती जर साथ सोडली तर गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स तो लो होतो. धावसंख्या आपण पाहतोय ती 9. 4 चेंडू झालेले आहेत. एक षटकार पाहायला तो स्मिथ शिवलकर यांच्या बॅटमधून आणि आता असणार आहेत ते एका जीवदानीशी खेळणारे सूरज वाघधोरे. त्यांच्यासाठी संदीप यांनी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा सन्मान केलाय. ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. मंदार नाटेकर चेंडू अडवण्यापूर्वी धाव घेतली ती 1. धाव संख्या झालेली आहे ती 10. आतापर्यंत संदीप यांची जर गोलंदाजी पाहिली तर उत्तम प्रकारचे चेंडू आपण त्यांच्या माध्यमातून पाहिले, परंतु हे षटक संपवावं लागेल ते तशाच एका सुंदर चेंडूने. ते चेंडू तो टाकणार का की स्मिथ शिवलकर हे या ठिकाणी टाकलेला चेंडू स्मिथ बावकर चेंडू अडवत आहेत आणि एका धावेवर मानावलं समाधान. त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मुरुगवाडा या संघाची धाव संख्या होते ती 11. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं पण पहिल्या ओव्हरमध्ये धावा मिळाल्या होत्या 11. इथे सुद्धा एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. त्यामुळे उद्या नंबर 11 येऊ शकतो. तुम्ही लावू शकता. 1-1 या ठिकाणी षटक संपलंय. एका षटकाचा खेळ झालेला आहे. मुरुगवाडा संघाला अजून धावा कराव्या लागतील. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी पाहतोय आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो रायझिंग स्टार म्हणून ज्या नावाने ओळखलं जातो. नाव आहे त्याचं केदार पांचाळ, परंतु समोरचे बॅटरची नावं आपण पाहिली स्मिथ शिवलकर त्यानंतर सूरज वाघधरे. त्यामुळे या ठिकाणी केदार यांना करावं लागेल संघर्ष. त्यांच्या जर्सीवर आपण पाहतो जर्सी नंबर 7 नाव आहेत रोनाल्डो, म्हणजे फुटबॉलचा किंग ज्याला म्हणून ओळखलं जातं. अनेक खेळाडूंच्या अनेक लोकांच्या गळ्यातला ताईत असणारा रोनाल्डो या ठिकाणी फुटबॉलमध्ये 7 नंबर क्रिकेटमध्ये ओळखला जातो तो महेंद्रसिंग धोनी यांचा. स्मिथ शिवलकर पुढचा चेंडू आलेले प्रेशर आणि महेश दळवी यांचे फिरवलेले समांतर असे रेषेमध्ये हात, त्यामुळे केदार यांच्या ओव्हरमध्ये आलेला आहे. पहिली 1 धाव. संघाची धाव संख्या झालेली ती 12. 6 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूवरती मुरुगवाडा या संघाकडून अजून किती प्रहार केले जाणार, किती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले जाणार बघूया. केदार यांचा पुढचा चेंडू स्मिथ यांच्यासाठी. पहिला चेंडू ते लेग साईडच्या दिशेने ज्या प्रकारे आपण चपराक मारतो कानाखाली, म्हणजे म्हटलं जातं कानाखाली आवाज काढतो, त्याचप्रमाणे त्यांच्या बॅटमधून बॉलवर केला होता कानाखाली आवाज, ज्या प्रकारे त्याचा आवाज आला होता. परंतु त्या ठिकाणी दीपेश आहे. धाव मिळते ते फक्त 1. केदार यांना सल्ले दिले जात आहे ते आकाश जाधव यांच्याकडून. श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाकडे बॅटिंग लाईन आहे, परंतु या ठिकाणी त्यांना कमी धावेमध्ये रोखावं लागते. मुरुगवाडा या संघाला. संघाची धाव संख्या झाली ती 13. स्मिथ शिवलकर आणि सूरज वाघधोरे यासारखे खेळाडू मैदानामध्ये असताना केदार यांच्यावर जी गोलंदाजी आपण पाहिली, केदार यांना त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करावं लागेल. बॅट फिरवण्याचं काम केलंय, परंतु पंचांचा येतोय पुन्हा एकदा वाईडचा इशारा. समांतर हात केले जात आहेत. धाव येते अवांतर आणि त्यामुळे धाव वाढते ती 1. संघाची धाव संख्या होते ती 14. यानंतर मॅच होईल ते आरेवारे विरुद्ध पावस या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं. आरेवारे विरुद्ध पावस. चला, केदार यांचा पुढील चेंडू समोर असेल तर सूरज याने बॅट फिरवलेली आहे. आता मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही. सूरज थोडेसे होते गडबडीत. आकाश जाधव यांनी केलेला थ्रो, परंतु त्यांच्या बॅटला लागलाय. आणि एखाद्या खेळाडूसाठी काय महत्वाचं असेल तर त्याची बॅट, म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडपेक्षा सुद्धा त्याचं जर कुठल्या गोष्टीवर सर्वात जास्त प्रेम असेल क्रिकेटपटूचं तर त्याचं नाव असणार आहे ती त्याच्या हातामध्ये असणारी फक्त 2 फुटाची बॅट. पण ती 2 फुटाची बॅट त्याच्यासाठी किती महत्त्वपूर्ण असेल हे एका खेळाडूलाच फक्त माहीत असेल. केदार पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. धावा झालेल्या आहेत. ते धावपळकडती 14. सूरज यांना टाकलेला चेंडू पुन्हा एकदा येतोय व्हाईटचा इशारा. रनआउटची असेल संधी आणि ही संधी सुद्धा हुकली आहे. म्हणजे असं म्हटलं जातं जेव्हा तुमचं नशीब साथ देत नाहीये त्यामुळे 3 संध्या मिळाल्या आणि या ठिकाणी सूरज यांचं नशीब आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. 22च्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. संघाला धाव संख्या देऊन गेली ती 2, म्हणजे व्हाईटचा 1 आणि धावून काढलेली 1, त्यामुळे धावा मिळाल्या त्या 2. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 16. केदार यांनी या षटकामध्ये टाकले आहेत ते 3 व्हाईट चेंडू. मगाशी एक मॅच आपण पाहिली आहे, पावस हा संघ इथे
मंदार दादा या ठिकाणी आलेलं एक मोठं नाव. साहिल मंदार यांचे ते छोटे. अरे वरे या संघाला विनंती असेल की प्लीज या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. अरे वरे बॉल झालेले आहेत ते 2, अजून चेंडू शिल्लक आहेत ते 4. या चेंडूवरती किती केले जाणार प्रहार. स्मिथ शिवलकर मॅन फ्रॉम उरुग्वाडा या संघाचा खेळाडू डोळे मिटून मारण्याचा केला याला प्रयत्न. कारण मॅच मध्ये मगाशीच आपण योगेश दादा खडपे यांच्या माध्यमातून ऐकलं की हा खेळाडू नाईट अंडर क्रिकेटचा किंग म्हटलं जातं. परंतु नाईट अंडरम क्रिकेट म्हणजे बॉक्स पीस क्रिकेट आणि ओव्हरम क्रिकेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डोळे उघडे ठेवून खेळ करावा लागेल. समोर गोलंदाज आहे तो केदार. स्मिथ शिवलकर यांच्यामध्ये ताकद नक्कीच आहे, परंतु या ठिकाणी मंदार नाटेकर करतोय चूक आणि स्मिथ यांना मिळतोय जीवदान आणि पुन्हाच्या येतोय एक चौकार. या ठिकाणी गोलंदाज अजून काही करणार. संदीप वारी थोडेसे निराश आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 20. या ठिकाणी अतिशय 2 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु 3 आलेले वाईट चेंडू आणि 1 आलेला हा चौकार. हा चेंडू सुद्धा निर्धाव गेला असता. मंदार नाटेकर यांना कॅचचा अंदाज आलेला नाही. कॅच सुटली, परंतु कॅच सुटल्याबरोबर चेंडू गेला सीमारेषेपार. त्यामुळे एका खेळाडूला काय हवं असतं, जर तुम्ही फलंदाजी करत असाल तर तुम्हाला वाटतं माझी विकेट पडू नये, आणि ती जर झाली मंदार यांनी केली आणि त्यानंतर जर विकेट पडून जर चौकार आलं तर बोनस ज्याप्रमाणे आपल्याला दिवाळीत मिळतो त्या प्रकारचा बोनस आपण पाहतो. पुन्हाच्या एकदा मुरुगवाडी या संघाला केदार यांच्या माध्यमातून येत आहेत 2 धावा. व्हाईटची 1 आणि डिक्लेरेशन बॉक्समध्ये गेलेली 1. केदार हे जरी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात श्री समर्थ महाकाली आडिब्रे या संघाकडून, परंतु ते खेळताना दिसत आहे ते मुरुगवाडा या संघासाठी. कारण या षटकामध्ये त्यांनी टाकलेले ते 4 वाईड आणि मगाची एक खेळाडूने 13 चेंडू टाकले होते. तो विक्रम मोडणार का? म्हणजे काही विक्रम नकोसे असतात ते आपल्या नावावर होणार का? त्या प्रकारे हा अरे वरे ह्या संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. त्यांच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं. केदार यांचा पुढचा चेंडू स्मिथ शिवलकर यशासाठी. स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा. आता मात्र येतोय व्हाईट चेंडू. या षटकामध्ये केदार यांनी टाकले ते 5 व्हाईट चेंडू. म्हणजे मगाचा षटक तुम्हाला तरुण पिढीला शिकावं लागेल. एका खेळाडूने टाकले होते 6 चेंडू टाकण्यासाठी 13 चेंडू. आता केदार यांनी टाकले आहेत ते 9 चेंडू आतापर्यंत आणि अजून चेंडू त्यांच्या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत ते 2. अरे वर या संघ इथे आलेला धन्यवाद. नुसते आरे, पण तुम्ही त्यांना हे केला तर त्यांच्यामधून तोंडामधून कारे सुद्धा शब्द येतील. किंग KING विराट कोहलीचे फॅन असणारे खेळाडू आपण पाहतोय. अरे या संघामध्ये मुरुगवाडा संघाचा टॉस होतो. 1 धाव घेतली त्यामुळे संघाची धावसंख्या होते ती 24. 13 धावा मोजले ते आतापर्यंत. केदार यांनी आपल्या या षटकामध्ये व्हाईट टाकले होते ते 5. समोर असेल सूरज वागदरे आणि स्मिथ शिवलकर. सूरज यांना आता मात्र चेंडू कळले नाही आहे. हे चेंडू आपल्या ताप्यामध्ये आहे. त्याचबरोबर पंचांचा हे षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मुरुगवाडा या संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 24. स्मिथ आणि सूरज आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करताना आपण पाहतोय, परंतु त्यांना महत्त्वाची साथ दिली आहे ती केदार यांनी. ही साथ नव्हती, ही मॅच नव्हती, हे व्हाईट चेंडू नव्हते, तर हे चेंडू होते मुरुगवाडा या संघाला विजय प्राप्त करून देणाऱ्या धावसंख्या उभारण्यासाठी केलेली मदत होती. आणि त्याचप्रमाणे आडिवरे या संघाला थोडंसं अडचणीत टाकणारी ही गोलंदाजी आपण पाहिली की केदार यांच्या माध्यमातून. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं आणि अंतिम षटक घेऊन कोण येणार हे आपल्याला पाहायला लागेल. चेंडू दिपावतोय तो आपल्याला दीपेश नांदगावकर यांच्या हातामध्ये. या खेळाडूला टिचून मारा करावा लागेल, परंतु आव्हान तेवढं लिटिल मास्टर अरे या संघाने आपला नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला आहे आणि बघूया थोड्याच वेळात त्यांचा निर्णय आपल्याला पर्यंत येईल. दुर्गेश चेंडू येतोय, पहिल्या चेंडूवरती केला होता प्रहार आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. या ठिकाणी चूक होताना दिसते. स्मिथ यांना मिळालेलं जीवदान, मंदार नाटेकर यांनी त्यांना दिलेलं जीवदान हे थोडंसं मागात पडते. संघाची धावसंख्या झालेली ती 30. श्री महाकाली समर्थ आडिवरे ह्या संघाचे क्षेत्ररक्षक आपल्याला थोडेसे निराश आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. दीपेश यांना 5 चेंडू आपल्या संघासाठी उत्तम टाकावे लागतील. स्मिथ यांना असे चेंडू मागायला हा मारलेले चेंडू आणि या चेंडूतील सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तर स्मिथ बावकर यांच्या स्वरूपात. सुमित बावकर SB स्पोर्टचे ओनर. या ठिकाणी पावस या पंचक्रोशीमध्ये त्यांचं एक नाव आहे. पावसच्या ठिकाणी त्यांचं एक दुकान आहे. आपण तिथे अनेक क्रिकेटच्या
वस्तू घेऊ शकता. सुंदर एकच धाव काढली ती स्मिथ शिवलकर यांनी. आता असेल समोर तो सूरज. दीपेश यांचा पुढचा चेंडू सूरज यांच्यासाठी पुन्हा एकदा स्मिथ यांना टार्गेट केलं जातंय आणि एकाच धावेवर मानावं लागतं समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते सुमित बावकर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली ती 32. असे चेंडू दाखवावे लागतील. केदार यांना ज्या चुका केल्या त्या आडीवर या संघाला थोड्याशा मागात पडताना पाहायला मिळतील, कारण फक्त आलेले आहे ते 2 षटकार. या ठिकाणी स्मिथ यांना स्ट्राईक घेण्याचा इथे प्रयत्न करताना त्यांचे खेळाडू सांगताना दिसत आहेत, परंतु थोडासा ताळमेळ चुकतोय. येते फक्त 1 धाव आणि संघाची धावसंख्या होते ती 33. सुंदर 3 चेंडू दाखले आहेत ते कमबॅक केले तो दीपेश यांनी, परंतु आता सूरज वागदरे यांना बॅट फिरवावी लागेल, चेंडू मारावे लागतील आणि चेंडू मारले. बघूया हा चेंडू जाणार का. आणि या ठिकाणी कॅच पकडली जाते. केदार पांचाळ आता मात्र पकडतोय सुंदर कॅच. या ठिकाणी 2 ते 2.5 फुटाचं अजून अंतर असताना शायनिंग मध्ये पकडली जाते कॅच, परंतु ही कॅच जर सुटली तर संदीप वारिक यांच्या माध्यमातून आपण काही शब्द आपण ऐकले असते, परंतु हे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचले असते का, टोचले असते का, परंतु नवीन मुलांना हे शब्द टोचणारे नाही आहेत. कारण असं म्हटलं जातं, आग लगी हो बस्ती में हम अपने मस्ती में. तुम्ही काही बोला कितीही बोला आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली ती केदार यांच्या माध्यमातून. मिळालेला धक्का आहे तो सूरज यांच्या माध्यमातून. पहिला धक्का मिळतोय तो मुरुगवाड्या संघाला. धावसंख्या 33 झालेली असताना शेवटचं आणि अंतिम षटक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती दीपेश करणार का आपल्या संघाचे कमबॅक. आतापर्यंत त्यांनी मोजलेले आहेत त्या फक्त 9 धावा आणि या ठिकाणी अशीच त्यांना गोलंदाजी करावी लागेल ते आपल्या संघासाठी. दीपेश शेवटचा चेंडू समोर असेल तो मितेश. बघूया मितेश यांच्यासाठी चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलेला आहे. दीपेश स्वतः कॅच खाली आहेत का. मंदार नाटेकर आता मात्र कुठली चूक नाही, फलंदाज होतोय बाद. त्याचबरोबर पंचांचा हे षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मुरुगवाड्या संघाची धाव संख्या होते 18 चेंडू मध्ये 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल ते श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. जर केदार यांनी 5 जर व्हाईट चेंडू टाकले नसते, त्याच्यातल्या 5 धावा जर तुम्ही कट केला तर धावसंख्या झाली असती फक्त 29. म्हणजे 10च्या सरासरीने सरासरी 1 व्हाईट चेंडू तुम्हाला किती प्रेशर मध्ये आणू शकतो याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं. मगाच्या मॅच मध्ये पाहिलं तर एका खेळाडूने 13 धावा केल्या होत्या. या ठिकाणी एका इनिंगचा खेळ संपलेला 18 चेंडू मध्ये झालेल्या आहेत त्या 33 धावा. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाला 34 धावांचं.
असेल तो श्री पार्थ आडिवरेकर आणि समीर आडिवरेकर यांचा श्री महाकाली समर्थ आडिवरे हा संघ जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 18 चेंडूमध्ये 34 धावांचं. ह्या धावा कराव्या लागतील. मुरुगवाडा या संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिला होताना दिसतोय. स्मित शिवलकर यांनी सुंदर बॅटिंग केली होती ते आपल्या संघासाठी, परंतु त्याला तितकंच सुंदर साथ दिली होती ती श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. केदार असू दे, ओमकार घाणेकर असू दे, केदार पांचाळ असू दे, असे अनेक क्षेत्ररक्षण आपण पाहिले की त्यांच्या माध्यमातून आता जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 18 चेंडू आणि 34 धावा. या 34 धावा करण्यासाठी दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. नाव आहे त्यांचं आकाश जाधव आणि स्मित म्हणजे सुमित बावकर. बॉलर बॅटिंग म्हणजे बॉलिंग करताना आपण पाहतोय गौरव याला. म्हणजे जर असं म्हटलं जातं की आडिवरे म्हणजे राजापूर पंचक्रोशीमध्ये दोन मोठे खेळाडू नाव असणारे त्याचं सुमित बावकर आणि त्याच प्रकारे आकाश जाधव राजापूर तालुक्याचे दोन सिकंदर असं त्यांना म्हटलं जातं. परंतु समोरचा संघ सुद्धा आहे नाव असणार त्याचं मुरुगवाडा. गौरव पहिले षटक हाताळताना पाहू 15 ते 16 पावलांचं रनअप असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल तो सुमितेला. जय भैरी मुरुगवाडा. लगातार 2 षटकार जर कोणी मारले तर श्री मंदार दादा यांच्याकडून मंदार घाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला चेंडू गेलाय डेड स्वरूपात आपण पाहतोय. या ठिकाणी गौरव यांनी थोडासा मागे टाकलेला चेंडू. जय भैरी मुरुगवाडा या संघामध्ये आपण 2 अंपायर पाहतोय. परवा आवळीची वाडी या ठिकाणी ज्या स्पर्धा पाहिल्या आपण त्या ठिकाणी पंच म्हणून भूमिका पार पाडल्या होते. ते खेळाडू आपण मुरुगवाडा या संघाकडून पाहायला मिळतोय. समोर असेल तो सुमित बावकर. धावा करायच्या त्या 18 चेंडू मध्ये 34 धावा. या 34 धावा करताना संघर्ष होणार का? मुरुगवाडा संघ या ठिकाणी अचूक मारा करणार का की स्मित बावकर यांच्या चेंडूमधून येणार षटकारांची आतषबाजी. हा चेंडू गेला होता सीमारेषे पार, परंतु या ठिकाणी मैदानाचं रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय आणि ते सर्वांसाठी समान असणार आहे. त्यामुळे पंचांनी दिली होती डिक्लेरेशन बॉक्समध्ये 1 धाव. सुमित बावकर खोलतोय स्वतःचं खातं. त्याचबरोबर श्री महाकाली समर्थ या संघाला मिळते ती 1 धाव. या 1 धावेने संघाची धाव झालेली आहे ती फक्त 1. सुमित यांनी पहिल्या चेंडूवरती केला होता प्रहार. त्यामुळे गौरव यांना तशीच गोलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. या ठिकाणी अचूक मारा करावा लागेल. जय भैरी मुरुगवाडा या संघाकडून आपण पाहिली ती स्मित शिवलकर यांची बॅटिंग आणि त्याचबरोबर बेनगी या म्हणजे श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाने त्यांना दिलेली साथ. गौरव पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल तर पुन्हा एकदा सुमित बावकर. या ठिकाणी स्पीड थोडा कमी केलाय, रन थोडा कमी केलाय, त्यामुळे या ठिकाणी नो चेंडू असेल कारण पहिला चेंडू गेला होता तो डेड बॉल, परंतु एकदा चूक माफ केली जाते आणि नोची आणि 1 धाव अशा मिळालेल्या त्या 2 धावा. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती 3. ज्या प्रकारे केदार पांचाळ यांनी खेळत असताना आडिवरे संघाकडून मदत केली होती ती मुरुगवाडा संघाची, त्याचप्रमाणे गौरव हे जय भरी मुरुगवाडा या संघाकडे खेळताना दिसत आहेत. ते मदत करणार का आडिवरे संघाला हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी एक विक्रम झालाय तो एका गोलंदाजाने अहमदभाई टाकले होते 13 चेंडू म्हणजे 7 चेंडू एक्स्ट्रा टाकले होते. म्हणजे एका गोलंदाजाकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? एकाच दुसरा अवांतर चेंडू आपण समजू शकतो, परंतु 13 चेंडूंची ओव्हर आपण मगाची या माध्यमातून पाहिली. गौरव चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एक प्रेशर आहे, हे प्रेशर सूरज बागदरे त्यांना थोडेसे समजावताना दिसत आहेत की प्रेशर घेऊ नकोस कारण 18 चेंडूमध्ये 33 धावा आपण धावफलकावर लावल्या आहेत. समोरच्या श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाला जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 34 धावांचं. त्यामुळे प्रेशर आडिवरे या संघावर असणार आहे, परंतु थोडंसं प्रेशर हलकं करण्याचं काम केलंय ते गौरव यांनी. गौरव यांचे जर 2 चेंडू बघितले होते, पहिला चेंडू बघितला होता तो डेड स्वरूपात मध्ये आपला होता. दुसऱ्या चेंडूवरती स्मित यांनी केला होता 1 धावेसाठी प्रहार. त्यानंतर आलेला पुन्हा एकदा डेड चेंडू म्हणजे विकेटच्या मागे पडलेला चेंडू, परंतु त्या चेंडूला पंचांनी दिलेला तो नोचा करार आणि त्यानंतर आलेली 1 धाव. त्यामुळे धावसंख्या झालेली ती एका चेंडूवरती 3 धावा. त्यामुळे फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती बघूया प्रहार केला जाणार का? गौरव यांचा चेंडू स्मित यांच्यासाठी 1 धाव तर घेतलेली आहे,
परंतु हा फ्री हिट असणार आहे, त्यामुळे फ्री हिटला विकेट नसणार आहे. बघूया आकाश जाधव यांना कुठलाही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही आणि एका धावेवर मानावं लागते ते समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 4. सुमित बावकर या ठिकाणी उंच केला होता प्रहार. गौरव यांची गोलंदाजी पहिला चेंडू त्यांनी टाकला होता फास्ट चेंडू, परंतु त्यानंतर त्यांनी क्रीज बदललं आणि निर्णय घेतला तर स्लो गोलंदाजी करायचा, परंतु पुन्हा एकदा आपल्या पहिल्या फास्ट गोलंदाजी म्हणजे वेगवान गोलंदाजीवर त्यांनी विश्वास ठेवला. गौरव यांचा चेंडू सामना करतो आकाश जाधव. लेगच्या दिशेने आकाश जाधव यांच्या येतोय खणखणीत वडाच्या दिशेने जाणारा, पिंपळाच्या दिशेने जाणारा, उत्तुंग असा आडिवरे संघाला सलामी देणारा उत्तुंग असा आकाश जाधव यांच्या बॅट मधून येतोय पहिला खणखणीत दणदणीत षटकार. दादा या ठिकाणी बक्षिसांची लयलूट केली जाते. आपण पाहतोय लगातार 2 षटकार जर मारले तर मंदार घाणेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. हे पारितोषिक साठी पात्र ठरण्याचा प्रयत्न केला जाणार का? आकाश जाधव यांनी मारलेला 1 षटकार, परंतु हे जर 2 षटकार सलग मारले तर त्याच्यासाठी बक्षीस आहे. परंतु बक्षिसासाठी खेळणारा आकाश जाधव हा खेळाडू कदाचित नसावा. धाव संख्या झालेली ती 10. या ठिकाणी आपल्या संघाची गरज ओळखून करावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू येतोय नो आणि या ठिकाणी चुकीला माफी नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा आकाश जाधव यांच्यासाठी असेल की एक उत्तुंग षटकार मारण्याची संधी आणि त्याचबरोबर श्री मंदार घाणेकर यांच्या खिशामधून खेळा येणार का 500 ची नोट? आपण बघू. मी मगाशी सांगितलं होतं की केदार पांचाळ हे खेळत होते श्री महाकाली समर्थ आडिवऱ्या संघाकडून, परंतु त्यांनी गोलंदाजी केली होती श्री जय भैरी मुरुगवाड्या संघाला मदत करणारी. त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. खेळतोय खेळाडू गौरव जो नाव आहे जय भैरी मुरुगवाड्या संघाकडून. प्रथम गोलंदाजी करतोय तो श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाला मदत करणार आहे. धाव संख्या झालेली आहे ती 11. या ठिकाणी 11 पुन्हा एकदा नंबर येतोय श्री वैभव दादा खडपे की उद्याचा नंबर असणार आहे का 11 हे पाहायला मिळेल आपल्याला. थोडसा चर्चा केली जाते कारण 3 चेंडूवरती 11 धावा झालेल्या आहेत. आकाश जाधव यांच्यासाठी संधी असेल, आडिवरे या संघासाठी संधी असेल ती 500 रुपयाचं बक्षीस मिळवण्याचं. मंदार घाणेकर यंगस्टर बॉईज यांच्यातर्फे यावर्षी पुन्हा एकदा नाईट रनच्या मॅचेस भरवलेल्या होत्या. आडिवरे पंचक्रोशीमध्ये एक मोठं नाव घाणेकर यंगस्टर बॉईज. त्यांचा खेळाडू आपण मंदार बघायचे पाहिला ओमकार घाणेकर यांच्या हातामधून सुटली होती कॅच, परंतु या ठिकाणी चुका सुधाराव्या लागतील. गौरव यांना आपल्या गोलंदाजीवर पुन्हा विश्वास ठेवावा लागेल आणि आकाश जाधव यांना मिळालेली जी साथ आहे नशिबाची साथ असू दे. हा चेंडू असणारा फ्री हिट, परंतु त्यांनी पहिल्या चेंडूवरती केला होता प्रहार, त्यामुळे त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त धावा या गोलंदाजावर करावे लागतील. गौरव यांचा चेंडू आकाशांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि चेंडूचा कुठलाही प्रकारचा संपर्क येत नाही. या ठिकाणी होते चूक आणि एका धावेचं रूपांतर केलं जात आहे दुसऱ्या धावेमध्ये आणि या ठिकाणी टाळ्यांचा होतोय गजर. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 13 ना मेरा. बघूया हा चेंडू कोणासाठी असेल. एक बक्षीस मंदार घाणेकर यांनी जी षटकारांसाठी 500 रुपयाची नोट काढली होती ती पुन्हा एकदा त्यांच्या खिशामध्ये सुखरूप आपण जाताना पाहतोय आणि हे शेवटपर्यंत हे बक्षीस लागू असणार आहे. बघूया गौरव यांचा पुढील चेंडू आकाशांसाठी ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू. या ठिकाणी दिशा दिले एका धावेसाठी जयभरी मुरुगवाड्याचा खेळाडू. सुंदर क्षेत्ररक्षण आपण करता बोलतो. एका धावेवर समाधान मानावं लागतं. गौरव यांच्या खात्यामध्ये हे चेंडू असताना त्यांच्याकडून का चुका झाल्या असा प्रश्न पडावा. अशी गोलंदाजी आपण 2 बॉल मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, परंतु धाव फलकावर धावा झाल्या आहेत त्या 14. त्यामुळे या धावा आता करावं लागेल. जय महाकाली या संघाला हा चेंडू दादर का सीमा रेषे पार. येस, सूरज वाघदरे सुद्धा तिथे काही करू शकले नाही. स्मिथ त्यांच्या बॅट मधून गेलेला हा चौकार आणि या ठिकाणी तसेच पंचांचं हे षटक संपल्याची खूण येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघाची धाव संख्या होती ती 18 आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 16 धावांची. 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावा म्हणजे हे आव्हान जरी श्री महाकाली समर्थ आडिवरे संघाच्या आवाक्यातलं असलं तरी क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही पूर्ण विजय धाव घेत नाहीये तोपर्यंत तुम्ही तुमचा विजय नक्की करू शकत नाहीये. त्यामुळे दोन्ही संघांना असेल संधी. या ठिकाणी करावे लागेल प्रहार. आकाश जाधव आणि स्मिथ बावकर या ठिकाणी आपल्या संघासाठी सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन करताना दिसतात.
या ठिकाणी स्मित बावकर यांनी हा चेंडू षटकारासाठी मारू शकले असते, परंतु थोडीशी झाली चूक. परंतु आलेला हा चौकार आता समोर असेल तो दिसतोय. गौरव यांनी आपल्या संघाला अडचणीत आणणारी गोलंदाजी केली, ज्या ठिकाणी गरज नव्हती. प्रेशर होतं ते श्री महाकाली समर्थ आडिवरे या संघावर, कारण धाव संख्या लागलेल्या होत्या 18 चेंडूमध्ये 33 धावा. परंतु या ठिकाणी गौरव यांनी मोजल्यात आपल्या षटकामध्ये 18 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो सूरज. या ठिकाणी सूरज यांनी बॅटिंग मधून आपल्याला दर्शन घडवलं होतं, परंतु हे मॅचेस आहेत ते नाईट रनरचे, त्यामुळे आकाशामध्ये आपल्याला कुठे सूरज दिसत नाही. पण परंतु मैदानामध्ये सूरज आहे आणि सूरज यांना आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. आव्हान असेल ते 12 चेंडू 16 धावा आणि समोर फलंदाज आहे तो नाव आहे त्याचं आकाश जाधव. सूरज यांचा पहिला चेंडू आकाशांसाठी लेग साईडच्या दिशेने चेंडू गाठवलेला आहे. एक खातावर मानावं लागेल समाधान, कारण तिथे आहे स्मित शिवलकर. स्मित शिवलकर थ्रो करताना आपण पाहतोय म्हणजे गोलंदाजीची ऍक्शन करून थ्रो उडवलेला आहे. मगाशी आपल्याला माध्यमातून कळलं होतं, योगेश पडमे यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की होतं की ते ऑलराऊंडर आहेत, वंडर बॉयज म्हणून त्यांना ओळखलं जातं. परंतु बॅटिंगमध्ये त्यांनी उत्कृष्ट फलंदाजीचं दर्शन घडवलं होतं. परंतु त्यांच्या संघाला आता रोखायच्या त्या 34 धावा. धाव संख्या झालेली ती 19. सुमित बावकर यांच्यासाठी मारलेला चेंडू सुंदर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय ते मुरुगवाड्या संघाकडून. उत्तम क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर आलेला हा सुंदर थ्रो. या थ्रो साठी सुद्धा कौतुक झालं पाहिजे, कारण धाव संख्या फक्त 2 चेंडू मध्ये आलेली आहे. ती 2 समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धाव संख्या आवश्यक आहे ते 10 चेंडू 14 धावा. आकाश जाधव बघूया सूरज यांच्यासाठी. सूरज अतिशय सुरेख कामगिरी करतात आपल्या संघासाठी. डोकं वापरून इथे या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. ते सूरज यांच्या माध्यमातून रत्नागिरी वॉरियर्सचे टी शर्ट घातलेले गौरव यांच्याकडून चूक झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये मोजल्या त्यांनी 18 धावा. परंतु सूरज आपल्या संघासाठी कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडूवरती त्यांनी मोजल्या फक्त 2 धावा. समोर बॅटर आहे आकाश आणि नॉन स्ट्राईकला तो सुमित बावकर. या दोघा खेळाडूंना आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घ्यावी लागेल. हे धावा करण्याची जबाबदारी उचलावी लागेल. 9 चेंडू 14 धावा. सूरज यांचा पुढील चेंडू आकाश यांच्यासाठी. लेगच्या त्या दिशेने फिरवलेली बॅट आणि चेंडू जाधव सीमा रेषेपार चेंडू दिसलेला नाहीये. कॅच घेण्याचा सुद्धा इथे प्रयत्न झाला नाहीये. स्मित शिवलकर आणि मागाशी ज्याचं आपण कौतुक केलं त्या क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक आणि हा षटकार अडवता येऊ शकला असता. परंतु आता जर आणि तरला अर्थ नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषेपार. धावा मिळाल्या त्या 6. धाव संख्या झाली ती 26. सूरज थोडेसे चिडलेले दिसत आणि हे चिडणं स्वाभाविक आहे, कारण हा आणि पुन्हा एकदा बक्षीस ऑन आहे. मंदार घाणेकर यांच्याकडून 2 सलग षटकारांसाठी आकाश जाधव. बघूया तो प्रयत्न करणार का लेगच्या दिशेने, आणि 500 रुपये आकाश जाधव यांच्या खात्यामध्ये पाहतायत. आकाश जाधव यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग 500 रुपयांचं बक्षीस घेणारा षटकार, आणि हे बक्षीस पोच झालं आहे. मॅच झाल्याच्या नंतर लगेच जर नेलं नाही तर ते बक्षीस कॉमेंटेटरच्या खिशामध्ये जाईल, याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी धाव संख्या झाली ते 32. सूरज यांनी सुंदर ओव्हर केली होती. पहिले 3 चेंडू त्यांनी एवढे जबरदस्त पद्धतीने टाकले होते, परंतु सूरज यांचा पुढे चेंडू आकाश जाधव यांच्यासाठी. हाच गेला 3रा हॅट्रिक करणारा उत्तुंग असा षटकार, आणि मॅच इथे होते टाय. संघाची धाव संख्या झाली ती जिंकल्या. संघ इथे जिंकलेला श्री महाकाली समर्थचे या ठिकाणी कोच ओनर पार्थ आडिवरेकर खुश. आपल्या संघासाठी थंड